पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि इथं जमलेले माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। मी रुणाली राजू पाटील, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मराठवाडी शाळेची विद्यार्थिनी। शिवरायांच्या न्यायदानावर मी एक कथा सादर करत आहे आणि माझ्या कथेचं नाव आहे आदर्श न्यायाधीश छत्रपती शिवराय। सन 1678 शिवराय दक्षिण दिग्विजयकडून परतत होते। येताना वाटेत कर्नाटकातील बेलवाडी या गावामध्ये एक देसाई गडी होती। ती मावळ्यांना जिंकायचीच होती। मावळ्यांचे नेतृत्व करणारा सखोजी गायकवाड नावचा शूरवीर होता। झाले, मोर्चे लागले, लढाई सुरू झाली। एक छोटीशी गडी जिंकायला कितीसा वेळ लागणार? मावळे लढताय तरी गडीचा मालक धारातीर्थी पडला। आता तर नक्कीच जिंकल्या जमा आहे गडी। पण आश्चर्य आहे, एक दिवस गेला, 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, पण गडी काही पत्ते झाली नाही। अखेर शिवरायांनी सखोजी गायकवाडला खरमारीत निरोप धाडला। राजे चिडलेत, हे पाहून सखोजीला तर चेवत चढला। मावळ्यांच्या अंगी स्फुरण आले, भयंकर रणकंदन मांजरे आणि अखेर गडी फत्ते झाली। डबल 15 दिवस लागले ही गडी फत्ते करायला। पण गडीचा मालक धारातीर्थी पडूनही कोण लढवत असेल ती गडी? ती गडी लढवत होती एक स्त्री, सावित्री देसाई तिचं नाव। ती धारातीर्थी पडलेल्या त्या गडीच्या मालकाची विधवा पत्नी होती। तीच लढवत होती ही गडी। ती एक विधवा पत्नीच नव्हती तर एका बाळाची आई सुद्धा होती। शिवरायांना मावळ्यांच्या विजयाची वार्ता समजली। कधी एकदा गडीपाशी पोहोचतोय असं त्यांना झालं होतं। शिवराय गडीपाशी पोहोचले। तिथे पोहोचून बघतात तर काय, तिथे सखोजी नव्हताच। थोड्या वेळाने सावित्रीला कैद करून सखोजी तिथे हजर झाले। सखोजी इतक्या रागात आणि द्वेषात होता की स्वतःच्या जिद्दीने लढलेल्या त्या गडीच्या मालकिनीच्या हातामध्ये त्याने बेड्या ठोकल्या आणि तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। मावळ्यांनी व सरदाराने त्याला प्रतिविरोध केला, पण एका बाईचे शरीर भ्रष्ट तर झालेलेच होते। शिवरायांना मावळ्यांच्या विजयाची वार्ता तर समजलीच आणि सखोजीच्या कारनाम्याचीही। राजे गडीत गेले, गादीवर स्थानापन्न झाले आणि सावित्रीला आणण्याचा आदेश दिला। सखोजी त्यांच्या बाजूला छाती पुढे करून उभा होता। सावित्रीला आणले गेले। सावित्री घाबरलेली होती। आता कसं होणार माझं? दुष्ट शिवाजी मला मारून टाकणार, पण माझं बाळ अनाथ होणार। अरे किती कीर्ती ऐकली होती या शिवाजीची, पण ते सारे खोटे निघालं। तिने शिवरायांना अर्थसाद गाठली, महाराज मला मारा महाराज, पण माझ्या बाळाला मारू नका महाराज, माझ्या बाळाला मारू नका। शिवराय हे तिचे शब्द ऐकून गहिवरून गेले। त्यांनी तिच्या बाळाला आणण्याची आज्ञा दिली। त्या बाळाला त्यांनी हातात घेतले आणि सावित्रीला बंदमुक्त करण्याचा आदेश दिला। सावित्री पळत जाऊन शिवरायांच्या पायात पडली, महाराज माझ्या बाळाला मारू नका महाराज, माझ्या बाळाला मारू नका। शिवरायांच्या मुखातून सावित्रीसाठी हा शब्द बाहेर पडलाच। ताईसाहेब, कोण म्हणाले मी तुम्हाला मारणार, तुमच्या या बाळाला मारणार? अहो मी तुम्हाला तर ताई म्हणाले ना, म्हणजे हा बाळ माझा भाचा नव्हे। मी पहिल्यांदा माझ्या भाच्याला भेटतोय, त्याला काहीतरी दिलं पाहिजे। बाळाच्या दूध भातासाठी जिंकलेली ही गडी मी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुमच्या चोळी बांगडीसाठी। सावित्री अक्षरेने शिवरायांकडे पाहते। शिवराय स्मित हास्य देतात। नंतर शिवरायांनी सखोजीकडे नजर वळवली व परस्त्रीला माते समान मानणाऱ्या शिवरायांनी सखोजीचे हात, पाय व डोळे काढून त्याला अंधार कोठात टाकण्याचा आदेश दिला आणि सावित्रीला बाइज्जत मुक्त केले गेले। ज्यांनी स्वतःच्या सरदाराने विजय प्राप्त केला म्हणून त्याचे भरभरून कौतुक केले आणि त्यांचा गुन्हा समजताच ताबडतोब शिक्षा फरमावण्याचा हा प्रकार अभूतपूर्व होता आणि जगाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडतंय। ही कथा इथंच संपत नाही, तर शिवराय तिथून निघून गेल्यानंतर त्यांच्या बहिणीने म्हणजेच सावित्रीने राजवाड्यातील एका भिंतीवरती शिवरायांचे शिल्प कोरले। कसे असेल बरं ते शिल्प? शिवराय गादीवरती बसले आहेत। त्यांच्या एका हातामध्ये बाळ आहे, दुसऱ्या हातामध्ये दूधवाटी आणि ते भरवत आहेत। असे होते ते शिल्प आणि असाच होता तुमचा आमचा न्याय शिवबा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।